तर नमस्कार सगळ्यांना। चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे। तर 2-3 दिवसाला पाऊस तर उघडलाय, पण पाण्याचा प्रॉब्लेम असा झालाय ना, कारण आमच्या इकडे कॉर्पोरेशनचं पाणी ना 2-3 दिवसातून एकदा येतं। जे काही टाकीमध्ये असतं ना तेच पाणी यूज करावं लागतं, नाहीतर मग एक ना टँकर मागवावं लागतं। तर पाणी आज संपलेलं होतं सकाळ सकाळी, तेल मालिश केलेली होती डोक्यात, डोकं धुवायचं म्हणून, पण ते पण एक ना सगळं काम तसंच अडकून पडलेलं होतं। कारण पाणी कॉर्पोरेशनचं 2-3 दिवसातून येतं, त्यामुळे भरपूरच प्रॉब्लेम होते। वाघोली लोकावलं तर जास्तच प्रॉब्लेम चाललाय। सो मग नंतर पाणी आल्यानंतर ना केस वगैरे धुवून घेतले, आणि त्याच्यानंतर मग एक ना सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पहिला ती सकाळ सकाळची देवपूजा। त्या देवपूजेला पण आज लेटच झालेलं होतं, आणि त्याच्यानंतर मग इथं नाश्ता बनवायला घेतलेला। तर आज पराठा इतकं छान झालेलं होतं ना, 2-3 वेळा मी पराठा बनवलेला, पण ते एक कणकीतून बाहेरच येत होतं सगळं सारण। पण आज बटाटे जी शिजवली होती ना ती पातेल्यामध्ये शिजवलेली आणि एकदम छान सारण झालेलं, आणि बटाटा पण एक नाही मस्त भाजी झालेली, त्याच्यामुळे मग पराठा पण फुगलेला होता। नाश्ता वगैरे करून घेतला, आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज शिवायला बसलेली। तर आज म्हटलं चला सगळा ब्लाऊज एकने कंप्लीट करून घ्यायचा। अस्तरचा असला की थोडासा वेळ लागतो। पराठा वगैरे खाऊन झाल्यानंतर ह्या दोघांचं असं काहीतरी चाललं असतं, कधी कधी इतकी भांडतात ना, आणि कधी कधी खेळायला लागले की इतकी प्रेमाने खेळतात। आणि एक हा म्हणजे जास्त कळीचा नारद म्हणजे आमचा तनिषच आहे, जरा काहीतरी झालं की नाही इतका ओरडायला सुरू करतो। संध्याकाळी 4 वाजता त्यांना भजी खायची होती, कांदा भजी करायचं म्हणलेलं, पण त्यांना खायची होती बटाट्याची भजी, म्हणून ते बटाट्याची भजी करून दिलेली होती। चवीला खूप छान झालेली होती। संध्याकाळच्या वेळेला मग जास्त काही स्वयंपाक नव्हता, भरलेली वांगी आणि चपातीच केलेली होती। मस्त जेवण वगैरे केलं। चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपतोय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।